ते हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काही लोक म्हणते आम्ही म्हातारपणात भजन करू. म्हातारपणात भजन होतं का? हा, लोक भजनाकडं आणि वारीकडे का येते? पोरांना टपुरी ठेवून दिले की मग आमच्याकडे येते. जय हरी महाराज, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. तुमची दिंडी कवा निघती? म्हणलं कहून? म्हणे मला तुमची दिंडी द्यायचं. म्हणलं बाबा तुम्हाला चालता येत नाही? नाही चालता येतं. म्हणलं कणी बाबा चालता येतं. आणि कणी बाबा मला आता माळ घालायची. माळ. म्हणलं कहून घालायची माळ? म्हणे आता चावत नाही. त्याच्याकरता माळ घालायची का? अरे जोपर्यंत अंगामध्ये शक्ती होती तोपर्यंत भक्तीकडे आला नाही. आणि दोन्ही शिक्के घासले तो इकून. त्याला कोणता दुकानदार घेईन त्या रुपयाला? तुम्ही सांगा. हा, भजन गे. जर तुमच्या मक्कात कोणाची म्हैस गेली, बांधावर जाऊन असंच म्हणा, ऐ बोरा म्हैस गेली मक्का, शेंडे शेंडे खाऊ राहिली दी. इतका दम नाही करू म्हैस पाहायला. बोंबीला का लागेल? बोंबीला इथं काय झालं तुम्हाला? अरे व्यायामच नाही राहिला ना भाऊ. तिखट कधी वाटायला बसल्या ओरट्यावर पाट्यावर किती वेळ चालत होतं पाहुणे. आता ते बी राहिले नाही. आता इतकं तिकडे घेतलं आणि त्या मिक्सरमध्ये टाकलं, झाकण बटन दाबलं, झाकण दाबून धरलं की झालं तिकडे बारीक. मला तुम्ही सांगा भरत अण्णा, त्याच्यातली खसखस तरी बारीक झाली का? चालली दुसऱ्या दिवशी तशीच. सांगते काय सांगू आता बाई, असा संसार केला माझ्या. पोराला म्हणायला गेलं तर पोरग म्हणतो झाली का कॅसेट चालू. मी मध्ये बोलायला गेले, मला म्हणतो तू मरतेच्या मागं. तू सांगा त्या बाई 85 वर्षाचं वय झालं माय म्हाताऱ्याचं. असा झट्टून संसार केला माय म्हाताऱ्याना तर घरचा चारा बैलाला कधीच टाकला नाही. पहा याचा संसार. आणि जसं त्या म्हाताऱ्या संग मी लग्न लावून आले तसं त्या म्हाताऱ्याचा पायात जुना बूट मी कधीच नाही पाहिला. कोण्या लग्नाला गेला? याला संसार म्हणते का? आम्ही असे धोत्राचे गोळ हातात धरून कधी चाललो ना तर 2-4 ठिकोळ खोरा अशी रस्त्यावर शिरला ते आणि ती एकूण एकाला खोणत ऐ निघले बगडे. आता आम्ही बगडे आहे का? आणि जवळ जवळ येऊ देत असे दाबून विचारते कस काय महाराज जमलं वाटतं कुठतरी. म्हणलं तू बी चाल ना, तू बी जमतो ना. आम्ही लोकांना म्हणलं सोडलं. हो, भक्ती सारी नाही, भोळी नाही महाराज. हो, आता पहा तुमच्यातले 10-5 जण आमच्या मंडळामध्ये आले ना हरिपाठ करायला. असे मस्त चौवेद जाणं, शेषशास्त्र गाणं, 18 पुराण 8 गाती. पण त्याचे मित्र त्या वाट्यावर बसला ती आणि ती याला पाहून दाताला काढते. हे हे म्हणते काटते सगळे हसायला लागले आपल्याला. हे टाळ काढून ठेवून देते आणि त्याचे जाऊन बसते. तुमच्या गावाच्या गावखोरी आलं कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही. इदानं ठेवा. कुत्र्याने त्याला असं पाहून घेतलं आधी. कुत्र म्हणतो हे मायावरावर पाय देऊन जायच्या मागे. कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्र गेलो पळून. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या देवाडा मजदावा व्यासपडा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता. शिवनाम तयान बाधे क्रोधकाम महायोग पीठे तटे भीम रथ्याम वरम पुंडरी काय दातो मुनुंद्रय समागती तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्म लिंगम मजय पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण, दुसरे चरण साताची अनंत कृपदाने कथेचा विस्तार. सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया अनंत कृपदाने कथेचा विस्तार. कृपदाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आणि त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका
भक्तायशी जाणाची देव उदास गेल्या अशा पास निवारुणी जमलेले माता पिता आणि बंधू भगिनी आज आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग देहुणी वाशी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया त्यांचा हा चाड कडव्याचा अभंग आहे. अभंगद्वारे जगद्गुरु तुकोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवांना विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जन्माला घातलेलं आहे. तर मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर भक्त बनाव, वारकरी बनाव, माळकरी बनाव. असा एक निष्ठ जर भक्त असेल त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आशा शिल्लक राहत नाही. त्या भक्ताचा विषय काय होतो? विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. 24 तास तिच्या मुखामध्ये पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे दुसरा विषय कोणता नाही. आणि अशा प्रकारचा जर भक्त बनला तर तो जगाचा मायबाप काय करतो? निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. पण तो भगवान परमात्मा त्याचा मागे पुढे सांभाळ करतो. कोणत्याही प्रकारचं संकट त्याच्यावर येऊ देत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तो कोबराय सांगतात मग तुम्हाला काहीच नाही जमलं तर कमीत कमी कीर्तनात सोयीनं बसत जा. हे आपण जे कार्य करू राहिलो सत्य कार्य आहे. हे करमणूक नाही. तुमच्याजवळ लई पैसे झाले ना आम्हाला काही कामं नाही यातला काही तो मुद्दा नाही महाराज. हो कीर्तनामध्ये मस्त मांडी घालून बसायचं. माणसात माणसाने बसाव, महिलाने महिलात बसाव. हे सत्य कर्म आहे. न तर घातलिया भय नरका जाणे. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. आणि जशी माऊली बुद्धी देईन तसे आपल्या समोर सांगायचा प्रयत्न करीन. तर सर्वांना हाजणं विनंती आहे. हमेशा मी कीर्तनामध्ये सांगत असतो पहिली गोष्ट माणसानं कीर्तन ऐकायला यायचंच नाही. आणि आलं तर शेवटपर्यंत बदलून उठायचं नाही. दुसरा नेम असा कीर्तनामध्ये मांडी घालून बसावं. वर गुडघे करून त्याच्यावर कुकर मांडून असं बसायचं नाही. मांडी घालून बसावं. कीर्तनामध्ये प्रफुल्लित चेहऱ्याने बसावं. गुलाबाचा गेंद, झेंडूचा गेंद अशा गेंदाप्रमाणे असे चेहरे टवटीत दिसले पाहिजे. भगवान बाबाला, हनुमंतरायाला, पांडुरंगाला असं वाटलं पाहिजे माझ्या गावाचे लेकर काय फुलावणी तोड करून बसले. हो जा जा कोणी तिकडे ते मळ्यातला आला असं नाही एखादा संघ आणि पुन्हा इकडे बा मा इकडं. आता ते कोण आले तुम्हाला माहिती आहे का? उद्या तुम्ही म्हणाल नको की दत्ता महाराजच्या कीर्तनाला कुत्रे नव्हते. त्यानं बी आपल्याला हाजरी लावले. विठाला विठाला तिसरा नेम असा कीर्तनामध्ये इकडे बा प्रफुल्लित चेहऱ्याने बसायचं. देवाला आपल्या चेहऱ्याकडे पण आनंद वाटला पाहिजे. महिला मंडळ अजिबात कपडाला आड्या पाडायचं नाही. घरी गेल्यावर आपण माहेरामध्ये येईल आता. आणि पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो टवटवीत चेहरे ठेवा. काही माणसं असे बसते कीर्तनामध्ये जसं की खुटून द्याला असे बसते. ते पाहुणे वाटत त्या माणसाचं तोंडाकडं. असं नाही बसायचं. आपल्याला 1 तास कीर्तन करायचं, अर्धाच तास करू. पण अर्ध्या तासा करताना भजनाची वेळ आली भजन करा. टाळी वाजवायची वेळ आली टाळी वाजवा. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराया माऊली ज्ञानोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवांना विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जन्माला घातलेला आहे. मग पहिला मुद्दा माणसानं जन्माला आल्यावर काय करावा? जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख, करा जन्माचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, सार्थक करा देहाचे सार्थक. सर्व पुरुष मंडळी आणि माता भगिनी आमच्या गायनाच्या आर्या करता, मृदंगाच्या आर्या करता एकदा मस्त टाळ्या वाजवा. बरं खरंच तुम्ही मला सांगा इमानदारीने टाळी वाजवली का? जगाचं असं केलं. बरं मी काही इतका येडा नाही ना. मला रात्रंदिवस तेच काम चालू आहे. मी काही आता असं काही वैतागानं महाराज होईल नाही. हो 50 वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो अण्णा बरं का. हो तर त्याप्रमाणे अशी जीवर आल्यावर टाळी नाही वाजवायची. टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे. रोज सकाळी तुम्ही 10 मिनिटं टाळी वाजवा. तुम्हाला कधी झटका येणार नाही, पॅरलेस होणार नाही. आणि ज्याच्या टाळी वाजवताना मुंग्या आता कमरापर्यंत येतील त्याला कधीच पॅरलेस होणार नाही.
आणि आजचा कीर्तनाचा कितवा दिवस आहे? आपला सप्त्याचा दुसरा दिवस आहे. आज जेवढी तुम्ही आपल्या कीर्तनामध्ये टाळी वाजवसान, टाळीचा गुणधर्म तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षाच्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत तुमची कोणाची तब्येत खराब होणार नाही. आणि झाली तर मला फोन लावा, मी त्याचा जबाबदार आहे. हो, आणि ज्याच्या टाळी वाजवताना मुंग्या मनगटातच घोटाळती ना आता, तर रात्यातून त्याचा भरोसा नाही. त्याची नोंद तुम्ही घ्या, आताच नका वाजवू. तुम्हाला माहीत होणार नाही, झोपात तुम्हाला झटकाला बसून झोपात ये. आणि मग सकाळी असं मंडपात बळीराम महाराज जय हरी. बळीराम महाराज म्हणजे कधी झालं हे? रातचं. हा परिणाम कशाचा? टाळीने वाजवलं त्याचा. हा, वाजवा वाजवा टाळी. वा वा वा. आणि पहिली जर अशी वाजवली असती, कशाला त्याला झटका बसला असता. पण तर लोणी असं सरळ हाताने निघते, त्याला काना हात करावा लागत असतो. तुम्ही विचार करा राजा हो. अरे आम्ही सगळे घरं दारं बायका पोरं सोडून आम्ही तुमची तर येईल मोकार आहे का आम्ही? आमचा नसेल जीव लागत का घरी? तुम्ही सांगा. मग तुम्हाला आमचं नवल वाटत नाही का? आमचा हारिक वाटत नाही का तुम्हाला? हा, अरे आनंद वाटायला पाहिजे. आज कोणीच कोणाच्या घरी जायला रिकाम पण नाहीये, कोणीच जात नाही, जेवायला सुद्धा जात नाही महाराज. काय सांगा तुम्हाला. पण माऊली ज्ञानोबा तुकोबरायामुळं, भगवान बाबामुळं आपल्या भेटीगाठी घडून आल्या. कोणाही तो घरा मोजा गजाला, कोणाही तो घरा मोजा, हे कोणाही तो घरा मोजा गजाला, कोणाही तो घरा मोजा गजाला. काय दादा दाला नाही दादा, काय दादा दाला नाही दादा, कोणाही तो घरा मोजा गजाला. वाजव टाळी आता. हो, काय म्हणलं तुम्ही? कोण येते कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. सांगा. सुंदर परमान दिला आमच्या भगवान बाबा. कीर्तनकार आहे महाराज सगळी मंडळी, एवढेच गोड मनाची मंडळी. तुम्हाला सांगतो, आता त्यांचे माझे लई ठिकाणी प्रसंग येतात बरं का. आता वयानं मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पण कधीच महाराज माझ्याकडे त्यांना तिरप्या नजरी पाहिलं नाही. इतका गोड स्वभाव सगळ्या मंडळीचा महाराज. काय सांगा तुम्हाला. आणि मी काही ते इतकं हुशार नाही आहे, पण मला तोंड भरूनच बाबा म्हणतील बरं का. काय महत्व आहे, काय गोडी दिली भगवान परमात्माने त्यांना. इतकं सुंदर त्याने प्रमाण दिलं. कोणीच माझ्या घरी जाडी कंपन नाही. मग तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्माने सुंदर आपल्या जन्माला घातलं ना, मग तुम्ही देवाचं नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय भजनाशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती भेटणार नाही हे ध्यानात ठेवा. किती पैसे कमवले, किती बिल्डिंगी बांधल्या, तुम्हाला कोणी नाही विचारणार कोणी महाराज. आपुली आपण करा सोडवण, आपली आपण सोडवण करा आणि संसार बंधन तोडा वेगळी. मग हे जर करायचं असेल महाराज, तर तुकोबराय आपल्याला सर्व लहान थोर जीवन विनंती करतात की तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं असेल ते फक्त याच देवामध्ये घेतल्या जाईल, इतर देवामध्ये भजन नाही. आणि काही ज्ञान नाही कोणी, आणि काही ज्ञान नाही कोणी, आणि काही ज्ञान नाही कोणी. याची देही घाडे, जय हो. याची देही घाडे, देवाचे भजन. याची देही घाडे, देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही गोड, आणि कहे ज्ञान नाही न्यायी. याची देही घाडे, देवाचे भजन. याची देही घाडे, देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही गोड, आणि कहे टाळी वाजवा. याच देवामध्ये भजन, इतर देवामध्ये भजन नाही. ऐका, पटपट सांगतो मी तुम्हाला. आपल्याला कमी टाइमात आणि जास्त कार्यक्रम झाला पाहिजे आपला. ऐका, मग भगवान परमात्माने आता तुम्ही लाऊडस्पीकर मधून जाहीर केलं,
आज दत्ता महाराज माळवंडीकर यांचं कीर्तन होणार असं लाऊडस्पीकर मधून आपण आवाज दिला. मी तुम्हाला विचारतो मंडळीला, मग हा आवाज कोण ऐकला? कोण ऐकला? चहा पिऊन येतो मी. माणसानं ऐकलं काय? अवघड आहे ना. कोण ऐकला? माणसानं. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया. बाया नसते म्हणत त्याला. बाया कोणत्या असतात? ज्या जिंगणं चिंगणं नसत्या ते बाया असत्या. त्या महिला आहे आपल्या घरची लक्ष्मी आहे. खरंच खास लक्ष्मी आपल्या घरची. जशी लगन लावून कंडारीमध्ये नांदायला आली तर अजून तिनं माहेरचं नाव नाही घेतलं. हा बरं जाऊ द्या. अरे घंटाभर जर आपली बायको आपल्याला दिसली नाही माणूस पागल होतो. मावशी कुठे गेली? माणूस पागल होतो महाराज. अरे स्वतःच्या या ठिकाणी लक्ष्मीची पूजा सोडून देता आणि दुसऱ्याच्या बायकोची पूजा करता. काय तुम्हाला घडणार आहे का? अरे हाडाचं काढं रक्ताचं पाणी. 6 वाजेपासून जर बाई उठली तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत त्या बाईचा हात मोकळा नाही. तिनं आपल्या संसाराकरता तिनं सगळं सौंदर्य तिनं आपल्याला अर्पण केलं. तुम्ही लग्नाच्या अगोदर तुम्ही कसे होते आणि त्या पसंत केल्या तेव्हा कशा होत्या? त्या मेकअप केलेल्या होत्या. आणि सगळं मेकअप त्यानं आपल्याला अर्पण केलं. शिजर झालं तरी दुःख मानलं नाही. माझ्या मालकाचं येल मांडावर यायला पाहिजे. खरी आपली लक्ष्मी ती आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला सगळ्याला सांगतो, तुम्ही करा का नका करू, आमचं सांगायचं काम आहे. मी तुम्हाला चाटा मारायला नाही आलो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रत्येकाने काय करायचं? आपल्या बायकोला पाठावर उभं करायचं आणि तिच्या कपाळाला 2 हळदीची बोटं लावायची आणि 2 कुंकाची बोटे लावायची आणि तिला रामकृष्ण हरी म्हणा. झालं तुमचं लक्ष्मी पूजन. घरच्या बायकोला टपुरे ठेवून देऊ राहिला आणि दुसऱ्याच्या बायकोची पूजा करतो. काय तुला लक्ष्मी पावणार आहे का? कीर्तन ऐकायला माणसं आले, कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतात का? म्हशी कधी कथा ऐकायला आल्या का? हे त्यांच्या करता नाही, हे आपल्या करताय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज ज्ञानोबराय आपल्या पाया पडतात. लागोनिया पाया विनवितो मला करतारी बोला करतारी बोला बोला. लागोनिया पाया विनवितो मला करतारी बोला मुखी नाम करतारी बोला मुखी नाम 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 तुमचे ब्रदरे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया हे नाही तरी गेला जन्मवाया ब्रदरे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया वाया 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 वाया. वा वा वा. टाळी वाजवा तुम्ही, फक्त टाळी वाजवा. वापरा. अरे तरुण नवयुक्त तरुण मुलं आहे तुम्ही. दन दन टाळीचा आवाज आला पाहिजे. काय आवाज आहे महाराज. किती गोड आनंद चाललाय. याला म्हणते हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काही लोक म्हणते आम्ही म्हातारपणात भजन करू. म्हातारपणात भजन होतं का? लोक भजनाकडं आणि वारीकडे का येते? पोरांना टपुरे ठेवून दिले की मग आमच्याकडे येते. जय हरी महाराज, जय हरी जय हरी जय हरी जय हरी. तुमची दिंडी कवा निघती? म्हणलं कहून? म्हणे मला तुमच्या दिंडीत यायचं. म्हणलं बाबा तुम्हाला चालता येत नाही? नाही चालता येतं मला. कणी बाबा चालता येतं. आणि कणी बाबा मला आता माळ घालायची. माळ. म्हणलं कहून घालायची माळ? म्हणे आता चावत नाही. त्याच्याकरता माळ घालायची का? अरे जोपर्यंत अंगामध्ये शक्ती होती तोपर्यंत भक्तीकडे आला नाही. आणि दोन्ही शिक्के घासले तो विकून त्याला कोणता दुकानदार घेईन त्या रुपयाला? तुम्ही सांगा. आपले लोक लई हुशार. जो रुपया चालत नाही त्याला केसाला फुगे ना तो बी घेत नाही महाराज. पण आपले लोक लई हुशार. ह्यो रुपया कुठे चालत नाही, याला भगवान बाबाच्या पेटीत टाकून द्या. असं नाही जमणार. अरे अंगामध्ये शक्ती ताकद तोपर्यंत भक्ती आहे, नंतर भजन होणार नाही महाराज. आणि याच देहामध्ये भजन होईल, इतर देहामध्ये भजन नाही. मग एवढे 8 असताना तुकोबराय सांगतात काय त्यांना गरज आहे महाराज? माऊली ज्ञानोबराय तुकोबराय भगवान बाबा आमून त्यांची लेकरं आहे. आणि कोणत्या माय बाबाला वाटतं माझ्या लेकराचं वाईट वाटतं का कोणाला? हो. किती सुंदर तुम्ही मकान बांधल्या कंडरे गावामध्ये. चोपडे चटाक. फरशा काय, स्टाईल काय. या दिवसा असं वाटतं कपडे काढून झोपा. व्यायाम नाही राहिला. हे चोपडे करत झाल्यापासून आमच्या महिला मंडळाला अजिबात व्यायाम नाही. पहिलं ना मातीच्या भीती होत्या ह्या कंडरीमध्ये. दिवाळी कधी महिनाभर राहिली तर डब्यावर डबे ठेवून बाई उभी राहत होती. अशी ताणत होती, चांदीच्या काडी बनवून भिताडा सारवत होती. किती बाया पडल्या खाली, फ्रॅक्चर झाल्या. व्यायाम होता. सारवाला कधी बसल्या घरातलं शेणानं
ज्या बाईचा रोज शेणामध्ये हात बुडतो त्या बाईच्या हाताला वात कधी येणार नाही. हो, अशा दोनदा तीनदा असे पोतारा हाणत होत्या. हाताचा व्यायाम दळू दळू त्याचे कमराचे चक्के पक्के व्हायले. पाणी काढू काढू आता व्यायामच नाही राहिला ना भाऊ. तिखट कधी वाटायला बसल्या वरट्यावर पाट्यावर किती वेळ चालत होता पाहून. आता ते बी राहिले नाही. आता इतकं तिकडे घेतलं आणि त्या मिक्सरमध्ये टाकलं, झाकण बटन दाबलं, झाकण दाबून धरलं की झालं तिकडे बारीक. मला तुम्ही सांगा भरत अण्णा, त्याच्यातली खसखस तरी बारीक झाली का? चालली दुसऱ्या दिवशी तशीच. वरोट्यानं वाटलेलं पाट्यावरलं तिखट दगडाचा धातू आपल्या शरीरामध्ये गेला तर त्या माणसाला बिमारी होत नव्हती महाराज. हा, इतका आनंद होता पहिला. अरे ढोरं वासरं राहायचे. हे जे टोप्यावाले धोत्रावाले लोक आहे ना, हे पहिले एक प्युअर नांगर हाणणारे लोक आहेत. 4 वाजता नांगराला झुपायचे आहे ना, यानं दळून भाकरी आणून याला खाऊ घालायचे, असे कामं होते पहिले. आता बैल नाही, ढोरं नाही, वासरं नाही. आणि आता जे नवतरुण पोरं अजिबात कामं करत नाही महाराज, अजिबात नाही. आणि या म्हाताऱ्याला 4 वाजता उठायची सवय पहिली आणि ते म्हातारा पाठच गोदडीत उठून बसतं 4 वाजता. ए गण्या उठ ना. तुम्हाला नाही म्हणला. हा, उठ ना. दारी ढोरं बांधाव, शेण काढाव, झाडून घालाव. तो गण्या म्हणतो मरान गपचूप. झाली काय शेट चालू? तिकडून म्हातारी म्हणते काय काय म्हणतो का म्हाताऱ्याला? तो करता शेत घेऊन ठेवलं, घर बांधून ठेवलं, काय काय म्हणतो का? ते पोरग त्या म्हातारीला म्हणतो तू बी मरण गपचूप कोण भन करती. घरामध्ये असं वातावरण झालं की माणसापेक्षा यायची पोट ज्यादा फुगत आहे. आणि ह्या कुठे गेल्याशिवाय आणि रडल्याशिवाय यायचं पोट मोकळं होत नाही. म्हातारी सकाळीच उठली, शेजारी जाऊन बसली आणि रडू रडू सांगते काय सांगू आता बाई, असं संसार केला माझ्या म्हाताऱ्यानं. पोराला म्हणायला गेलं तर पोरगं म्हणतो झाली का काय शिट चालू. मी मध्ये बोलायला गेले, मला म्हणतो तू मरतेच्या मागं तू सांगा त्या बाई. 85 वर्षाचं वय झालं माझ्या म्हाताऱ्याचं. असा झटून संसार केला माझ्या म्हाताऱ्यानं तर घरचा चारा बायला कधीच टाकला नाही. पहा याचा संसार. आणि जसं त्या म्हाताऱ्या संग मी लग्न लावून आले तसं त्या म्हाताऱ्याच्या पायात जुनं बोट मी कधीच नाही पाहिला. कोण्या लग्नाला गेला याला संसार म्हणते का? तुकोबराया म्हणतात, माऊली म्हणतात तुम्ही संसार करू नका असे नाही म्हणत आपल्याला ते मारा. दणकावून करा, पण कसा करा? संसारी असावे असोनी नसावे, 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 संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे, संसारी असावे, हे संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, नसावे. वा, टाळी टाळी. हा, म्हणून तुकोबराया म्हणतात संसार दणकावून करा पण त्याच्यामध्ये राहून परमार्थाचा सुटका लावा. निखळ संसार केला त्याला महत्व नाही आणि निखळ महाराज झाला त्याला महत्व नाही. तुम्ही कंडरीचे मायबाप, अरे संताचं माहेर घर आहे आपले कंडरी गाव. ह्या गावामध्ये मोठमोठे साधू संत आपल्या गावामध्ये येऊन गेले महाराज. कोणी जरी यायचं राहिलं नाही, फक्त शेवट महाच नंबर राहिला होता तर मी बी येऊन गेलो. हा, काय तुम्हाला ऐकायचं बाकी राहिलं नाही. चांगले चांगले वेदांतिक अभ्यासक लोक येऊन गेले, फक्त मी राहिलो होतो. पण निखळ सगळे महाराज लोक तुम्हाला सांगून गेले आणि तुम्ही कंडरीचे मायबाप लई चांगले बरं का. तुम्ही दोन्ही बी करता, प्रपंचही करता आणि परमार्थही करता. आणि आम्ही जेवढे उभे महाराज लोक आम्ही एकच करतो. आम्ही तुम्हाला सांगतो पंक्ती द्या, अन्नदान करा, वर्गणी द्या. आणि तुम्ही आम्हाला विचारा तुमची पंगत कधी?
आमचा रिकाम पण नाही ना, आपण कुठे पंगत देणार आहे? हा, निखळ महाराज झाला त्याला महत्व नाही, निखळ संसार केला त्याला महत्व नाही. आता तुम्हाला सांगतो एवढे कार्यक्रम सुरू झाले. आता मी एक दिवस बी घरी नाही महाराज. आता उद्या मला आगाव सरकटे वजरला जायचं आहे, लोणारजवळ भगवान बाबाचेच पुण्यतिथीचे कार्यक्रम चालू आहे पूर्ण. हो, तिकडे जायचं उद्या. आणि तुम्हाला सांगतो एवढे आम्ही जेवढे उभे आहे ना, आम्ही महिना आम्ही घरी जात नाही, महिना. हो, इतके कार्यक्रम चालू आहे. आम्ही सप्त्याला निघलो की आमच्या घरची मंडळी अशी उभी राहते ना आमच्याकडे पाहते. निघला आमचा सप्ताह, एका महिन्याच्या बाद घरी आला आमचा सप्ताह. हातपाय दोस्त तर बॅग उकलून लगे त्याच्यात 5-25 हजार रुपये कधी निघले तर बाईचं अंत करून हे एवढं मोठं होतं. बाई म्हणते चहा कर का, दूध करू का, चहा कर का, दूध करू. आणि त्याच्या जर काहीच नाही दिसतं तर बाई तिला माहिती आहे हो, पळा टोपट्याचा कामाचा नाही, फसाट्या घालायचा कामाचा नाही. आणि महिना गमावला. हो, निखळ महाराज या ठिकाणी हे केल्यानं जमत नाही, ते केल्यानं जमत नाही. मग तुकोबराय काय म्हणतात, तुम्ही भक्त बना, पण कसे बना, टंगळ मंगळ भक्त बनू नका. तुकोबरायाने हातामध्ये विना चिपळ्या घेतल्या आणि तुकोबराय गोड भजन करायला लागले. तुकोबरायाने जे भजन केलं रामचंद्र प्रभूचं, ते भजन आपल्याला म्हणायचं. आम्ही भजन मंडळी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम. आणि महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. का झोपल्या जागीच आहे ना? आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम, तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम, आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. असा गोड आवाज काढायचा. श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती श्रीराम जय राम जय जय राम. हो, इमानदारीचं भजन झालं का आता? तो मग पटू राहिलं का? काही माणसो रघुपती भजन काय. जर तुमच्या मक्कात कोणाची म्हैस गेली, बांधावर जाऊन असंच म्हणा, ऐ पोरा म्हैस गेली मक्का, शेंडे खाऊ राहिली दी. इतका दम नाही करू म्हैस पाहिला. बोंबीला का लागेल बोंबीला? इथं काय झालं तुम्हाला? अरे तुमचे लेकरं म्हणणार रे बाबा तुम्ही भजन म्हणा, बरं का? आम्ही सगळे बाहेर गावून आलेले तुमचे कर्माची नाही आहे, धर्माची लेकरं आहे. हो, आणि भजन केलं बिना राहू नका. याच्यात काही माय बहिणी असं अजिबात धक्का लागू देत नाही. लोक हळूच म्हणत्या पतिता पावन सीताराम. एक बाई कधी भांडायला उठली इतक्या लोकांना आटपणार नाही, इतका आवाज येतो मला. आणि काय झालं तुम्हाला म्हणाला, तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला, असा कडक आवाज काढा, हायगे करू नका. झाशीच्या राणी सारखं जगा, अहिल्याबाई होळकर सारखं जगा, सावित्रीबाई फुले सारखे जगा, आणि कडक आवाज काढा. श्रीराम जय राम जय जय राम. हो, आणि पहिलं जर असं म्हणलं असतं कशाला ती म्हैस त्या मक्कात गेली असती. कायच कर मार असं पुरी मक्का खाल्ली का खाल्ली म्हशी आहे. हा, म्हणून तुम्हाला सांगतो भजन केलं बिना राहायचं नाही. तुम्ही ऐका, तुम्ही लय महाराज भेटले असतील तुम्हाला, पण आपलं वातावरण वेगळं आहे. आपण कोणाच्या कॉफ्या करायला नाही, कोणाचं उसना आणेल बी नाही आपण. मी तुम्हाला सांगतो. हो, आणि मी कोण तुम्हाला भजन करायला लावून राहिलो सांगू का तुम्हाला? एवढा मोठा थाट केला, एवढा मोठा खर्च केला, एवढा मोठा अन्नदान केलं, आणि याचं पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे. मी या मताचा आहे. बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं देणं नाही ना. घंटाभर कीर्तन केलं, पाकिट घातलं, खिशात निघली, तारा का मरा. हा, 100 रुपये कमी आले 4 किलोमीटरून फोन लावते काही महाराज, कमी आले म्हणून सनी. पण इथं तसं काहीच नाही तुम्हाला सांगतो, बरं का? हे पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे. मग असं भजन चाललं होतं कोणाचं? तुकाराम महाराज. कोण विचारलं आलं तुम्हाला मी, तुम्ही इथं आहे का कुठे गेले? कडी कीर्तनाची लागली पाहिजे ता म्हणा ते कीर्तन. हो, आता याच्यातले काही कीर्तन ऐकायले अण्णा, आणि काही घरी येत ते ह्या सकाळी यायला विचारते त्या कसं काय झालं घरात ते कीर्तन, कारण माही मिळाले काय सांग मला काही समजलंच नाही. या असं नाही झालं पाहिजे. कडी कीर्तनाची लागले पाहिजे. गोड तुकोबराचं भजन झालं, पण तुकोबराची बायको जिजाबाई जवळ गेल्या. लय कडक स्वभाव होता महाराज जिजाबाईच्या. आज जिजाबाईने देवाला सुद्धा शिव्या दिल्या देवाला. काय दिल्या? अरे विठ्या मूळ मायेच्या कारड्या. देवाला शिवाय दिला. काऊन दिला? माझ्या मालकाला तो बावळं करून टाकलं. आणि ती तुकोबरायाजवळ गेल्या. आई साहेब
तुमच्या पाया पडते. उठल्या पडा विना घेता चिपळ्या घेता खुशाला वाजवत बसता भजन करता प्रपंचाकडे काही लक्ष करा. अगं जिजा झाला ना आपला संसार, मुलगा झाला मुलगी झाली, आता काय राहिलं आपलं? का त्याला धरून मरायचं आपल्याला? अहो ते लेकरं झाले, लेकरं होणं सोपे, पण खाऊ घालणं अवघड आहे त्याला. त्याची सोय करा ना. अगं जिजा त्याच्यामध्ये मला वडल्याचा प्रयत्न करू नको. तुकोबरायाने सांगितलं जिजा हा संसार कसा आहे. शाळेचे गुरुजी मुलाला खो खोचं शिकवते असं गोल राऊंड बसून. पुढचं पोरग दमलं की ते बसलेल्या पोराला म्हणतं त्याला खो, ते उठे की ते लागतं पळाला. तसा हे संसार आहे. हे म्हातारे संसार करून करून दमलं ते त्याच्या पोराला खो देतं. गण्या गंप्या उठ तुला खो, ते उठे की ते लागतं पळाला. काही दिवसानं संप्या दमला की ते म्हणतं मंग्या उठ, ते उठे. सगळे वाढवडीला आपल्याला खो देत आले. आत्ता शिक ध्यानात ठेवा. आणि आपण बी एखाद्याची कोणाला खो देणार आहे. या खो शिकण्यासारखा संसार आहे. मग माझं म्हणणं ऐका. जिजाबाई म्हणत्या बरं का, बायकोचं ऐकावं लागत असतं. जर नाही ऐकलं त्या घरातल्या बायकोचं तर घरातलं वातावरण चांगलं राहत नाही. लय अवघड आहे महाराज. आणि ह्या मायबीने ना ऐकावंच लागतं यायचं. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो, ज्याची लग्न व्हायला त्याला सांगतो यायला जीव लावा. म्हातारपणातली आपली काठी हीच आहे बाबा. सगळे गेले निष्ठून तरी चालतील, पण म्हातारी ठिकाणं असले ना ते आहे तर एकूण एकाला जीव लावतील. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगतो यायला जीव लावा. काऊन जीव लावा? बायकाने भेटून राहिल्या. हा 25-30 पोरं कठाळ्यावणी गावात हिंडून राहिले, भेटून नाही राहिलं. म्हणून तुम्हाला सांगतो ज्याचे होईल त्याला सांगतो तुम्ही यायला जीव लावा. मग तू जिजाबाई सांगू लागला माझं म्हणणं आहे का, काहीतरी धंदा करा, बेपार करा. मग तुकोबरायाने सांगितलं मला धंदा कोणताच येत नाही. माझा धंदा कोणता आहे? दिनरजनी हाजी धंदा, 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 दिनरजनी हाजी धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाजी धंदा, दिनरजनी हाजी धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाजी धंदा, दिनरजनी हाजी धंदा, हाजी धंदा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हे पा हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही. तुम्हाला खरंच सांगतो, मी सत्य परिस्थिती बाबाची शपथ घेऊन सांगतो. आमचे अण्णा वाजवते ना महाराज, खास घामाचा पैसा आहे. बंदे कपडे ओल्ले झाले वाजू. काही लोक म्हणते हा समृद्ध मी वाजवतो. ये ना इकडं, सोपं नाही ते. एका शब्दामधून एक शब्द, बोटामधून एक शब्द काढणं सोपी गोष्ट नाही महाराज. हे गायन करू आणि वाजू तुम्हाला गावकरी मंडळी सांगतो आम्हाला भोका लागता. काय सांगायला झाली पंगत. आता कोणी विचारताय आम्हाला. सगळे एका रूम मध्ये आम्ही झोपतो. कसं काय करता अण्णा, काय करता बापा, घ्या गोधडी पडा. प्रत्येक गावाला सांगत असतो. ऐकून घ्या, माझा 50 वर्षाचा अनुभव आहे. मला या गुणवान लोकांची लई किंमत. आणि हे माझ्या माऊली ज्ञानोबा तुकोबरायाचे हे वारसदार आहे. आपल्या पोरानं जसं पुढे चालून नाव कमवलं पाहिजे मायबापाचं महाराज, असं आपल्याला वाटतं, तसं मला वाटतं माझ्या माऊली ज्ञानोबा तुकोबरायाचं नाव आमच्या या मंडळीने चालवावं. मला अभिमान आहे त्याचा. मी असा दुसऱ्या जळक्या महाराजसारखा नाही. अरे कसं म्हणता हे लई शिकलं. अरे कौन जळतो तू, तुला काय रोग आला? ही कला आहे, हे देवानं दिलेलं आहे महाराज. आणि देवानं जे दान केलं, देवानं जे आपल्याला गुण दिला, याचा वापर मोकळ्या मनानं करायचा. हा अण्णा काय वाजवते महाराज, मोकळ्या मनानं. किती अनपड महाराज असेल तर खाली पडल्यासारखे लोक नाही. हा काय आवाज आहे. हा सहज कधी प्रमाण उचलले. एखादा महाराज कमी असला आवाजाला म्हणाला याला त्याला, तर त्याला सहज 10-5 मिनिटात पुढे नेऊन घालतील. ते त्याच टाइम ऍडजस्ट करून देतील. हा आहे का नाही. मग पाहायचंच काम नाही त्याला. याला म्हणते महाराज गायकन, याला म्हणतात मृदंग वादक. अशा प्रकारचं पाहिजे. मग त्याप्रमाणे तुकोबरायाने सांगितलं. मग काय करू, जिजाबाईने सांगितलं हे पैसे घ्या आणि व्यापार करा. 500 रुपये दिले. 500 रुपयामध्ये 10 पोते घेतले मिरच्याची वाळेल तवा, आणि ते बैलाच्या पाठीवर टाकले आणि बाजाराला घेऊन चालले.
गळ्यात विना हातात टाळ आणि मस्त भजन करीत चालले. असा जर आपण भाजीपाला डोक्यावर घेतला आणि बदनापूरच्या बाजाराला असा टाळ वाजवत जर गेलो, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, हसतील ना. ए साधूची अवलाद, लोकांकडे पाहिलं नाही तुकोबराने. हा तुकोबरा कशी होते, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा. अमृता सोयीनाचा धंदा, अमृता सोयीनाचा धंदा, धंदा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा. अमृता सोयीनाचा धंदा, अमृता सोयीनाचा धंदा, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, वंदा वंदा कोणी वंदा. वा टाळी टाळी. कोणी निंदा कोणी वंदा. अरे महाराज लोकांना नाही सोडलं लोक आहे ना. आता आम्ही कोण आहे कॉपरेतले, आम्हाला सुद्धा आम्ही असे धोत्राचे गोळ हातात धरून कधी चाललो ना, तर 2-4 टिकोळ खोरा अशी रस्त्यावर शिरला ते, आणि ती एकूण एकाला खोणत ऐ निघले बगडे. आता आम्ही बगडे आहे का, आणि जवळ जवळ येऊ देत असे दाबून विचारते, कस काय महाराज जमलं वाटतं कुठतरी. म्हणलं तू बी चाल ना, तू बी जमतो ना. आम्ही लोकांना म्हणलं सोडलं. हो भक्ती साली नाही, भोळी नाही महाराज. हो आता पहा तुमच्यातले 10-5 जण आमच्या मंडळामध्ये आले ना हरिपाठ करायला, असे मस्त चौवेद जाणं शेषशास्त्र गाणं 18 पुराण 800 गाती. पण त्याचे मित्र त्या वाट्यावर बसलेला ते, आणि ती याला पाहून दाताला काढते. हे मग हे मध्ये काटते सगळे हसायला लागले आपल्याला, हे टाळ काढून ठेवून देते आणि त्याचे जाऊन बसते. तुमच्यातल्या 10-5 जणी आमच्यामध्ये आल्या ना हरिपाठाला, अशा मस्त पावली खेळतात आणि हरिपाठ म्हणतात जोरदार. तर मयासारखी एखादी गच्चीहून पाहती. कोणासारखी, मयासारखी म्हणा ना. कोणासारखी, मयासारखी गच्चीहून पाहती. तिला कीर्तन नको, भजन नको, पोथी नको, भंडारा नको, गुरुवार नको, सोमवार नको, तिला कथा नको, काय नको काय नको. तिला बाईला फक्त एकच धंदा, हिच्या केंद्रातल्या बातम्या तिच्या केंद्रात, तिच्या केंद्रातल्या बातम्या हिच्या केंद्रात. आणि ह्या मावल्या पावल्या खेळत्या तर तिकडे तिचा तरफडा व्हायला लागला. कशी येऊ नाही, कशी नास्ती करून लागली वखाऱ्या माराला. तर तिला तिकडे एक बाई भेटली. त्या बाईला तिनं आवाज दिला, ए कौशे पाहणं ते यमुनी कशी नाचती. कोण सांगायला तुम्हाला मी, तुम्ही कसंही वागा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. मग तुकोबरा त्या रस्त्यात चालले, ऐका बैलाच्या पाठी ते पोते टाकले आणि मस्त चालले. पण योगायोग पा कसा, पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे बैल पळाले, पोते खाली पडले आणि वल्ले चिम झाले. पांडुरंग आणि रुक्मिणी दोघं नवरा बायको अशी एकडे घेऊन बसले होते. पांडुरंगानं सगळी कॅसेट पाहिली तुकोबराची, कसे वल्ले झाले, कसे बैल पळाले. आणि पाहता पाहताच देवाला हिव आलं. हिव भक्ताचं दुःख पाहून देवाला हिव येतं. हो ते हिव नाहीत का आपल्या घरातलं गोदडीतलं. अरे ते अरे असं खवळतं म्हातारीवर, गोदडी टाकना थोबाडा काय पाहिजे. भगवान बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की. असं म्हातारा खवळतं त्या म्हातारीवर. आणि देवाला हिव आलं. रुक्मिणी म्हणते, देवा तुम्हाला झालं काय. अगं रुक्मिणी, हे दवाखान्याचं दुखणं नाही, हे माझ्या तुकोबरायचं. मग हुशार होती आमची रुक्मिणी माता. आणि घरामध्ये बायको हुशार पाहिजे बरं का. आता आपण एवढे हिंडू राहिलो, कोणाच्या भरोश्यावर हिंडू राहिलो, कोणाच्या, पांडुरंगाच्या. हा घरच्या मंडळीच्या भरोश्यावर दिलं सोडून आपण सगळं. हा का उमेश महाराज, एवढे जे लेकराला खाऊ घालते तर कोण खाऊ घालते, बाईच खाऊ घालते का नाही. हा अरे त्या माऊलीचा अर्धा वाटा वा खावा नाही. हा मग ज्याची बायको हुशार, तिचा नवरा बिनफिकर. लय बी हुशार नको. असे धाकी पाळले नवरे आहे ना, काय की धाकी. 4 चौघात कधी माणूस बसला असं ना अण्णा, बाई येते ना अशी खिडकी त्या दर्जातून पाहते त्याच्याकडं. त्याची आणि याची एक नजर झाली, हे म्हातारा म्हणतो मी घरून जाऊन येतो एकदा. इतका धाक
हा. तर त्या या ठिकाणी रुक्मिणी मातेने झालं त्याला उपाय करा ताबडतोब. देवाने काय केलं महाराज असा आमच्या वारकरी बाबासारखं रूप घेतलं आणि जवळ गेले. जय हरी. कुठे चाललंय? बाजारला चाललो. काय झालं? जरा फजिता झाली, पाऊस आला. थांबा थांबा, मला पण बाजारला यायचं, मी तुम्हाला मदत करू लागतो. बैल असे लांब जायला होते. आता बैलाला हाका मारली. तो जगाचा मायबाप, त्यानं हाका मारलं, कोण नाही येणार त्याच्याकडं? तुम्ही सांगा, येईल का नाही? हो. आणि जैनं बैल वागविले. आता सध्या तुम्हाला माहित आहे, बैलानं पाहिलं माणसाला का बैल हुंबरतो की नाही? आता तुम्हाला सांगतो, ही मंडळी एवढी स्वरामध्ये गातात आणि अण्णा तालामध्ये वाजवतात महाराज. फक्त हा माणसालाच देईल एवढा गुणधर्म. स्वर फक्त माणसाला देईल. गाईला स्वर आहे, गायच्या वासराला आहे, म्हशीला आहे, हेल्याला, बकरीला, कुत्र्याला, या प्रत्येक जनावराला देवान स्वर देईल. एवढी मंडळी स्वरामध्ये गातील महाराज, आपल्याला गोड लागतं. आणि याला कबीर महाराजचा तो आहे, अरे गाणं तर स्वर में गाणं, नाही तर झक मारणं. बरोबर, गाणं गायचं ना, स्वरामध्ये गाव. गाता येईल त्यांनीच गावे, नाही तर राम राम म्हणा, खुशा राम राम म्हणत बसा. हो, इतकी स्वरामध्ये गातात म्हणजे. आता तुम्हाला सांगतो, गाढवाला स्वर आहे का? गाढवाला गाढव स्वर आहे गाता. हो, भगवान बाबा याच्या कोणत्या स्वरात भजन म्हणता मला सांगा तुम्ही. याला अच्छा स्वरच नाही ना. गाय कधी जणली ऐका, पटपट सांगतो. गाय कधी जणली, एका घंट्यात ते गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतं. ते वासरू काय आवाज येते वासराचा. म्हैस कधी जणली, 2 घंट्यात ते म्हशीचं वगैरू त्याच्या मम्मीला हाका मारतं. वाकडं तिकडं का मुडकं करत नाही, पण त्याच्या मायाला हाका मारतं. बकरी कधी जणली, एका घंट्यात ते बकरीचं पिल्लू त्याच्या मम्मीला हाका मारतं. आणि आपले पिल्ले 2-3 वर्ष काही सुचत नाही त्याला. आणि माय म्हणते दे मामाच्या मांडीवर, दे मामाच्या मांडीवर. मामा जीन पॅन नेसून येलो होता, कमरापासून बोलला गच मामा. हा, काय स्वर दिला देवानं महाराज. अरे भगवान परमात्माने हाका मारली बैलाला, बैल धावत आले, बैलाच्या पाठीवर ते पोते टाकले आणि चला म्हणे माऊली तुम्हाला नदीच्या पलीकडे सोडतो. तुकोबराला कळलंच नाही आपल्याला कोण सहाय्य करू राहिलं म्हणून. पाणी दोन्ही थड्या भरून चाललेलं होतं. सुदर्शन चक्र पाण्यामध्ये घातलं देवाना आणि तुकोबराला पलीकडे सोडून दिलं. म्हातार गुप्त झालं. तुकोबरा रडू लागले, देवा साक्षात तुम्हाला भेटला, मला तुझी ओळख झाली नाही. जो माणूस देवा करता रडतो, ऐकून घ्या, ते देवाचं पाणी इकडच्या बाजूने येत असतं. देवाचे आसू इकडून येतात आणि मायेचे आसू नाकाजवळून येतात. कोणी ठोस झाली, मेलं, चेंगरलं, ॲक्सिडेंट झाला, त्याचं पाणी इथून येतं. आता माणसाला नाही रडू येत लवकर, माणसाच काळी दगडावणे असतं. हो, माणसाला रडूच येते. माणसाला कधी म्हणलं का हो ते श्रीपत पाटील गेले, तर माणूस कसं म्हणतं मरतच असतं, मरतच असतं. माणसाला रडू येतं का व्हा, यायना स्वर काढला तवा, यायचं रडणं पट्टीत आहे. बाईना नुसता तिकडून आवाज काढला की मग माणसाची गंमत पाव. बाईने कधी म्हणलं कशी अंगठी शोभत ना, आणि मग माणसाची गंमत पाव. अरे बापो, अरे बाबा, अरे बाबा, मला कोणी ईर दाखव रे बाबू. याला ईर माहित नाही का? निव्वळ माणसाचं रडणं आणि म्हशीचं याला पटणं असं न रेड. तुकोबरा कशी रेडे. नाही घडली तुझी सेवा, 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 नाही घडली तुझी, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा. दुःखामध्ये माझ्या जीवा, दुःखामध्ये माझ्या जीवा, नाही घडली माझी सेवा, नाही घडली तुझी सेवा. भगवाने माझ्या जीवा, भगवाने माझ्या जीवा, जीवा जीवा जीवा, नाही घडली तुझी सेवा, सेवा 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 सेवा, नाही घडली तुझी सेवा,
घडली तुझी सेवा आणि दुःख वाटे माझ्या जीवा. रडू लागले महाराज. ऐकून घ्या. पण बाजारामध्ये गेले, दुकान मांडून केलं, मिरच्याचे गंज पुढे केले, तर्जमा पुढे ठेवले, डोळे लावून घेतले आणि बाजाराला सुरुवात केली. असं जर आपण भाजीपाला बाजारात नेला आणि डोळे लावून घेतले, भाजी विकल का तुमची? तिथं दांगोडा करणं पडतो. ताजी आहे, ताजी आहे. खरंच ताजी आहे का? कालची उपटेल संध्याकाळची. एक गिऱ्हाईकाला म्हणे माऊली मिरच्या का भाव? तुकोबराय म्हणताकडे हो ते भावराव मला माहीत नाही, मग आम्हाला मिरच्या पाहिजे. मग तुकोबराय म्हणता न्या ना न्या. आता फुकट बाजार कोण मागं पुढं पाहतो? कोणी बचक भर, ओटी भर, टोपलं भर, एक गोणी, 2 गोण्या, 10 मिनिटात दुकान मोकळं. पण कोणाच्या वाट्यावर नाही आलं त्या महाराजच्या हातावर 5 पैसे द्या. काऊन नाही आलं? सगळे लोक इमानदार होते. एक शेलबन पोतं राहिलं, ते पोतं नेण्याकरता असा माणूस आला. तसा माणूस आपला कंडरी नसेल बाबा. कसा होता तो माणूस? चिकाट. कसा होता? चिकाट. इतका चिकट होता, तुपात कधी माशी पडी, तुपात तिला 3दा चोखत होता आणि मग फेकत होता. एक सुपारी त्यानं 12 वर्षे खाल्ली, एवढी मोठी. बॉक्स पाडून दर्जात लटकून दिली आणि जेवण झालं नुसतं. हा, त्यानं या पैशा करता 50 वर्षाचं वय होसर त्यानं लग्न नाही केलं. इतका पैशाचा लोभ होता त्याला. पण आपल्या गावातले लोक चांगले, आमचे बळीराम बाबा, आमचे लक्ष्मण भाऊ, आमचे गाडेकर मंडळी, आमचे उमेश महाराज आणि हे मंडळी चांगले. ते म्हणे काय अडवण करतो एखादे बांडे भुरके करून टाका. मग गेले चेने गावाला आणले. बोल मग यांना सांगितलं मला अशी बायको पा माझ्यापेक्षा चिकट. मग या आमचे उमेश महाराज खिलाडी म्हणे एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, तिला खोकला आला ती थुकत नाही, ती गिळून घेते, एवढी चिकट आहे. सांगा असे चिकट लोक तुमच्या सप्त्याला वर्गणी देतील का? तुम्हाला सांगतो, सप्त्याला देत जा, दान करत जा. दान केल्यानं धन वाढतं, अन्न दान केल्यानं अन्न वाढतं, कपडा दान केल्यानं माणसाला दलिंद्री येत नाही, हे ध्यानात ठेवा. आणि बाबांच्या सप्त्या करता हायगाईच नाही करायची. हा, आता आपल्या इथं लईच कार्यक्रम होते ना. आता मागे 1 सप्ताह झाला मी पाहिलं याच्याला स्टेटसला, सप्ते चालूच राहते आपल्या इथं. पण देवाला द्यायला कमी होत नाही. सांगा तात्पर्य, इरीतलं पाणी काढत राहा, नवं पाणी येत राहतं. आणि तुम्ही का ते साचून ठेवलं, त्याच्यात जंतू झाल्याशिवाय राहणार नाही. हो, मग दान करण्याकरता मागं पुढे माणसानं पाहू नये. मग त्याप्रमाणे सगळ्या लोकांनी नेले होते. पण एक माऊली होती मायबीण तुमच्यावानी, तिने 1 किलो तांदूळ आणून दिले तुकोबरायाला. तुकोबराने ते तांदूळ घेतले, बाजूला गेले आणि मनाशी म्हणतात काय रे तुकाराम, काय जोरात बाजार झाला. बाय किती मोठे तांदूळ आणून दिले बाईनं. त्याचा भात केला, पण पांडुरंगाला पुन्हा येऊ आलं. रुक्मिणी म्हणे देवा त्या दिवशी तुम्हाला असं झालं, आज असं झालं, त्याला काही उपाय करा, त्याला काही पर्याय काढा. अगं रुक्मिणी काय करू मला काही समजत नाही. पण देव असा आहे, आधी घेतो नंतर देतो. द्रौपदी कोण आधी भाजीचं पान खाल्लं तेव्हा 60,000 ऋषी लोक जेव घातले. सुदाम देवाचे पोहे खाल्ले आणि स्वतः भगवान परमात्माला एवढी आवडे महाराज. आणि भगवान परमात्मा बोलतात कोणाला? उद्धवाला. उद्धवाजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी के बेरे सुदाम जी के चावल, शबरी के बेरे सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे लगावे, चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, विदुरा घर जावे, विदुरा घर जावे. टाळी 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 वाजवा. हा, अरे विदुराच्या घरच्या देवानं काना खाल्ल्या पाण्यापेक्षा पचल्या.
त्या कण्यामध्ये भाव होता. दोन्ही हाताने दोन्ही वंजुळीने अशा जमा करायच्या आणि देवानं मिटक्या मारून त्या कण्या प्यायच्या. कण्यामध्ये काय होता? भाव होता. बोरं कोणाचे खाल्ले? बोरं शबरीचे. शबरीनं 40 वर्ष तोंड धुतलं नव्हतं आणि त्या दाताचे कतरेल बोरं रामानं खाल्ले. हा, काय देवाचा भाव आहे महाराज. असा माणसाचा भाव शुद्ध, त्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. असा माणसाचा भाव शुद्ध पाहिजे. मग त्याप्रमाणे त्या बाईनं तांदूळ आणून दिले आणि त्याचा भात केला आणि एवढ्या जगाचा मायबाप त्याला धाक पडला. आज माझ्या तुकोबराच्या फुकट मिरची नाही लोकांना आणि घरी गेल्यावर माझ्या तुकोबराजवळ पैसे नाही दिसले तर जिजाबाई माझ्या तुकोबराच्या पाठीचा गुन्हाकार भागाकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते देवानं काय केलं? घेशी तेव्हा देशी असं भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि जिथं तुकोबरा जेवत होते तिथे गेले, भिकाऱ्याच्या रूपामध्ये गेले. जगाचा मायबाप आणि भक्ताला भीक मागतो. आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला, आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला, आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला, आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला. ये रे बाबा बाबा, ये रे बाबा, ये रे बाबा, आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला, आधाराला बाबा पांगड्याला एक पैसा धर्माला. वा वा वा, टाळी वाजा. हो, अण्णा जेवण चांगलं केलं ना पोटभर. हो, हे पूर्ण बिस्किटची पुढे घ्या, मागून घेऊ आपण त्याची आणखी आनंद आहे महाराज. हो, भगवान परमात्मा गेले. बाबा मला काही खाय करता दे. अरे एवढी व्यापक म्हणून तुकोबराची इकडे पहा माझ्याकडं. जेवता जेवता उठले महाराज आणि त्याला अर्धा भात खायला दिला. आणि आपली व्यापक भावना आपल्या घरच्या पाळलेल्या कुत्रेपुरती नाही, आपल्याच घरचं कुत्रं आणि हे जेवायला बसतं आणि ते कोणी तर कुत्रं यात चालतं दणका. कुत्र्याचं पक्का देण्याच्या हातावर. याचा हात वर गेला कुत्र वर पाहतो, याचा हात खाली गेला कुत्र खाली पाहतो. मला कवाचा गुळ खायचा होता. आणि जेवता जेवताच कुत्र्यावर ध्यान घडलं. हल्ला लोकांचं काय तिथून जाईन ते. हा, अरे हाड म्हणलं त्या कुत्र्याने जागीच चक्कर मारली आणि कुत्र पुढे त्याच्या पुढे उभं. ए पोरी, ही भाकर घालते त्याला ते कोण दाखव. ती पोरगी त्याला भाकर दाखवती आणि जे जाता अण्णा लगे त्याच्या कमरात लगे रुमण. अरे कुत्र्यावरती व्यापक भावना नाही. जेवता जेवता महाराज उठले आणि त्याला अर्धा भात खायला झाला. देवान तो भात खाल्ला, देव चालले गेले. निवांत बसले तुकोबराया बाजूला आणि मनाशी म्हणतात तुकोबराया तो करा. किती जोरात बाजार झाला. उन्हाळ्यात बसायचं काम पडलं नाही, मोजायचं काम पडलं नाही, हिशोब करायचं काम पडलं नाही, पैसे घ्यायचं खलडून काम पडलं नाही आणि शेजाऱ्याची अजून बहुणी नाही. आपण किती पटकन मोकळं झालो. अरे तुकोबरायाने पहिले वागून दाखवलं. भक्त कसा म्हणा, भक्ताच्या अंगामध्ये कोणते गुणधर्म असावे, कोणते अवगुण असावे, स्वतः तुकोबरायाने कृती करून दाखवली. म्हणून तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. भक्त ऐसे जाना जे देगी उदास, जे देगी उदास, भक्त ऐसे जाना जे देगी उदास, भक्त ऐसे जाना जे देगी उदास, जे देगी उदास, भक्त ऐसे जाना जे देगी उदास.
वाजवा की एकदा. वा 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 वा. सुंदर अशा प्रकारचं तुकोबराय सांगतात. मग भक्त बनायचं तुम्हाला असं बना. तुम्ही असे एकनिष्ठ जर भक्त बनले तर तो जगाचा मायबाप तुमची काळजी केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा सुंदर आपण एकदा भजन करू. हात मोकळे करा. शेजारी बाजारी झोपले असेल त्याला चिमटा घ्या. तुम्ही ऐकत असाल कीर्तन ते मारत असाल झटके तर झोप घेणारच पाप तुमच्या डोक्यावर बसून आणि मस्त भजन करा. विठोबा रखुमाई टाळी वाजवा. काय उडी मारते पहा ना. आता कवरच उड्या मारते सगळं ग्रीस आटपला टोंगळ्यातला. ज्या मंडळाने हा हार आणला त्यांना कोटी कोटी धन्यवाद. किती रुपयाचा हार असन पाहून घ्या. जोपर्यंत आता इथं गळ्यामध्ये तोपर्यंत याला मान आहे. ऐकून घ्या किती आनंद आहे. असा हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाहीये. किती मस्त आनंद आहे त्याप्रमाणे घ्या. हो एकदा आडगावला कीर्तनाला गेलो. अण्णा हे संभाजीनगरकडचा आडगाव आहे तिकडं निपणी आडगाव. तुम्ही होते का तिथं? किती किलोचा हार होता? 16 किलो 17 किलोचा हार होता. हा 18 किलोचा. आणि 3 जण घालायला होते अंगावर माया. हो बंदा वाकला ना महाराज खाली पहिलं मुठभर. हो लय आनंद महाराज तो. आणि तोच सोहळा आज आपल्या गावामध्ये आता मस्त कीर्तन चाललं बरं का. महिला मंडळ प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो मी. प्रत्येक बहिणा सकाळ संध्याकाळ आपल्या आपल्या मालकाच्या पाया पडा. हे ती तुमची देवी. 10 वाजून गेले. आता आणखीन 15-20 मिनिटं कीर्तन राहिलं. जास्त नाही वेळ घेत तुमचा. 8:30 ते 10:30. 10 ते 8 ते 10 होतं. तर 8:30ला फोन कीर्तन चालू होतं 10:30 पर्यंत बरं का. प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो प्रत्येक बहिण आपल्या आपल्या मालकाच्या पाया पडा. हे पती तुमची देव आहे. ब्रह्म विष्णू महेश नारायण खंडोबा म्हसोबा रोज यायच्या पाया पडा. कोण्या देवाला तुम्ही अगरबत्ती लावू नका. यायच्या पाया पडा. आता याच्यातले काही काही माणसं म्हणतील आपण देव झालो. खरंच देव आहे. पण काही काही देव बाजाराच्या दिवशी ना सोयनं घरी येत नाही. दिवसा 2 वाजता देव बाजारला गेला तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. थैलीत एकच कांदा आणि एकच वांग. बंदा रोड त्याच्या बापाचा. हा त्याच्या अंगावर कोणी गाडी घालीत नाही.
एकटाच चालला अंधारात. हीच चमकली, झडगं चालू, कपडे वल्ले चिम झाले आणि त्या झडग्यात एकटाच चालला. हीच चमकली, हीच चमकल्याबरोबर हो तिथंच उभा राहिला. कोण फोटो काढतं महा? आता इतके लवकर मी त्याचा फोटो काढायला? गावाच्या गाव खोरी आलं, साप त्याला आडवे जाऊ लागले. तर सापानं त्याला लांबूनच पाहिलं. बाबा आपल्यापेक्षा याच्या अंगात ज्यादा आहे. ते साप काने निघून जायची. गावाच्या गाव खोरी आलं, कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही, हे ध्यानात ठेवा. कुत्र्याने त्याला असं पाहून घेतलं आधी. कुत्र म्हणतो हे मायावरावर पाय देऊन जायच्या मागे. कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्र गेलं पळून. हे घरी गेलं आणि घरी गेले त्यानं धाडकन लात मारली. लात मारली कावडाला. लाताना कोण कावड उघडत होता? रावण. आणि होताना पाहताना घरात गोदरी जाऊन पडलं. आणि बायकोला 2 वाजता बेजार घालायला लागलं. बायकोला म्हणतं का रे हे काय आणलं, हे काय आणलं, मी काय आणलं, भाजी काय केली? ती म्हणते वरण केलं. हे म्हणतो मी तुला डाळ करायची सांगितली होती. आता वरण तर डाळीत काही फरक आहे का? याला 2-3 पळ्या वरण वाढून 2 पोळ्या वाड्या एका सोयनं खातं. खाता खाता लाईट गेली. याच्या डोक्यातली टोपीने सिडली अन्न आणि ती पडी वरणात. यानं पोळी दिली सोडून, धरली टोपी दाबली वरणात. बायकोल म्हणतो पोळी तुटत कशी नाही. असं जर देव असन महिला मंडळ त्याला काही इकायला न्यायचं नाही. आणि पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, अरे त्या माऊलीनं बंद देह आपल्याला अर्पण करेल. पण जे बेवडे लोक आहे, जे दारुडे लोक आहे, याच्या बायका खानदानीच्या राहत्या कावाबी. ध्यानात ठेवा. अरे गरीब गायचं कोणी दूध काढीन? मार्कंड्या गायचं दूध काढून दाखव. हो बाई त्याचा संसार करते, मारतय, ठोकतय. 10 वाजे लोक घरी येत नाही. पण बाईची गंमत पहा. त्याला घरी आणल्याशिवाय आणि त्याला जेव घातल्याशिवाय ती बाई आणि खात नाही स्वतः. 10 वाजले बंद्या गावात बाई हिंडली. हे बेवडं कुठं पडलं असं, कोण्या कोपऱ्यात पडलं असं? एका कोपऱ्यात पडलं होतं. जशी बाई गेली तशी त्याला उठून बसे, ते खाली पडे, ते उठून बसे, त्याला खाली पडे. आता कधी कधी हे महिला मंडळ ना, यांच्या अंगामध्ये 2-3 गुण आहे. जगदंबा, रेणुका, अंबा भवानी, जय भवानी, मर्याई, सप्तशृंगी माता, महिषासुरमर्दनी असे रूप यायला धारण करणं पडते. महाराज काय सांगा तुम्हाला. मग या बाईनं काय केलं? महिषासुर रूप मर्दनीचं रूप धारण केलं. हे पडे ते उठून, याला उठून बसे ते खाली पडे. बाईनं काय केलं? अण्णा ते पदर सावरला. कडक होती बाई. असा खुंबा केला, मारा ढोर खुंबा. एका खुंब्यात अरे बापरे लग टाईटच झाला. हा आणि लग कर घरी आणला. त्याच्या अंगावर 2-3 बाटल्या टाकल्या. त्याला आंघोळ घातली, त्याला कपडे दिले नेसायला, जेवलं खावलं, बाजार झोपलं. तेव्हा बाई जेवली. याला म्हणतं खास पतिवर्तन आहे. तुम्हाला सांगतो याच्या पाया पडायचा. हा आणि सांगायचं तात्पर्य, कारण ही एक प्रकारची भक्ती आहे. सत्यानुसार तिने देवाचे बाळ केले. हा तिने देवाचे बाळ केले आणि गाडीचा तिनं भात केला. ऐकून घ्या, हे पतीचं सामर्थ्य. ही एक प्रकारची भक्ती करावी. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायणा. विषय तो त्यांचा झाला नारायणा. विषय तो
डिम हो राहिलं का तुम्हाला? काही नाराज हो का तुम्ही? काही नाराज आहे का? नाराज आहे का काही तुम्ही माझ्यावर? मग टाळे वाजवा जोरात, वाजवा जोरात. तुम्ही जर चांगली टाळी वाजवली आम्हाला वाटतं का जागीचे बरं. आणि तुम्ही कसं डिम टाळी वाजवली असं वाटतं आता मीठच कमी झालं याच्यात. हो आता मस्त कीर्तन झालं आपलं. मग विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडीचे धण माता पिता. एक उदाहरण सांगतो ताबडतोब. या मायबीने ना आमची व्यासमुनीची पत्नी सुजळा माता, आणि सुजळा मातेच्या पोटामध्ये 12 वर्ष बाळ राहिलं. 12 वर्ष तर तिनं कोणी देवाचा सकून पाहिला नाही, आणि कोणी देवाला तिनं काही कबूल केलं नाही, आणि कोणी देवाला तिनं काही नेऊन कापलं नाही. सांगतो बरं. तुम्ही माणसाला विचारतो मी तुम्हाला, माणसं तुमच्याकडे सकूनच म्हणतात ना? सकून माणसाला पाहता येतो का? बेवट राहिलं का तुम्हाला? सकून माणसाला पाहता येतो का? नाही. सकून येईनाच पाव. लईच कलाकार आहे ना. पण कोणत्याही कामामध्ये भाग द्यायचाच आहे पहिला. ते आल्याशिवाय आपल्या कार्यक्रमात शोभा येत नाही. कीर्तनाला त्याच, लग्नात बी त्याच, मग पाय गाऊन धुतले भांडणं करायला त्याच. हो. आणि पुन्हा बाजारामध्ये बी त्याच. ते गेल्याशिवाय बदनापूरचा बाजार भरत नाही. माणसं म्हणते पुढे पाय बाई आली, पुढे पाय बाई आली, पुढे पाय पाय. माणसं वाकून चालते अशी. एखादी बाई येते मारते खुंबा. असा खुंबा लागतो त्या माणसाच्या छातीत. त्याचा जीव रस्तळ येतो. त्या बाईकडे पाहतो इकडे चालतो. ही बाई म्हणते काय? काही नाही. प्रत्येक कामामध्ये भाग द्यायचाच आहे. हो तुम्हाला सांगतो. मग सकून त्यानंच पाव. एका बाईचा नातू लयच रडत होता. पटकन सांगतो. सगळे दवाखाने हिंडून आले, पण ती लेकरू आहेच ना. आणि मग आली आपल्या कंडारी गावात. कंडारीमध्ये वर्तळल्या आलेला चंद्रभागा नावाची म्हातारी आहे, आणि ती चांगलं सकून पाहते. गेली म्हणे बाई 15 दिवस झाले मा नातू असा री री करतो, खात नाही पित नाही काही नाही. सकून तरी पाहिजे. चंद्रभागानं मांडलं दुकान, जागा सारवली, गहू टाकले, त्याच्यावर घडी भरून ठेवली, आणि त्याच्या तोंडावर परत पालथी, आणि चंद्रभागा त्याच्यावर बसली. असंच ना? हां हां बसली. सगळ्या देवाचं नाव घेतलं, कोणताच देव तिला पावेना. मग चंद्रभागालाही हुशार होती. ती समोरची बाई आली सकून पाहायला. तिचं नाव होतं यमुनी. का ग यमुने? याला देवाला धरलं नाही, धर्माचं नाही, याला अंगरोग नाही. पण मला एक सांग, तुपलं म्हातारं मरून किती दिवस झाले? म्हणे बाई 7 वर्ष. अगं बावळे यमुने, तुपलंच म्हातारं मेलं, आणि ते तो पोराच्या पोटी जन्माला आलं म्हणून ती रडतो. आता बया मला कसं ध्यान नाही माहिती आहे. म्हातारी घरी पळत गेली, आणि ते झोक्यात लेकरू पडेल होतं. असं हातावर घेतलं म्हातारं. नाही करमलं तुम्हाला नाही का? आले का पुन्हा मला भेटायला? लय जीव होता ना मैया. आणि ते लहान लेकरू असं लाता झटकायला लागलं, तिच्या छातीत लाताला लागल्या. तर म्हातारी म्हणते अजून लाता घालायची हाऊस झाली नाही का? ही गोष्ट खरी आहे का? कोणा सांगलं तुम्हाला अशा भानगडी करायचे? हा तू कामाला कसे आंधळे तू गावाने कैसे आंधळे जा. गेले विसारुनी खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या देवा. तू गावाने कैसे आंधळे जा. गेले विसारुनी खऱ्या देवा. तू गेले विसारुनी खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या देवा. तू गावाने कैसे आंधळे जा. तू गावाने कैसे आंधळे जा. स्वर्ग तयार झाला आपल्या कंडारी गावामध्ये. भगवान बाबाची कृपा आहे बरं का. आज या एवढ्या या 15वाड्यामध्ये एवढ्या भगवान बाबाचे पुण्यतिथीचे कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला काय सांगू, काय देवाची कृपा आहे महाराज. अरे हा सुख सोहळा स्वर्ग नाही महिला मंडळ. अरे असे जाय लोक कुठं जन्माला येत असते का तुम्ही सांगा बरं? देव काही माणसाच्या अंगात येतो का? यायचे अंगात येतो. असं कायच वारा येतो, कोण कोण येतो यायचं.
लग बरं हे झालं ते दुसरं पाठ करीत राहत होते ना बाबा काय खाऊ भजी काय मिळेल का आता अंगातला येऊ आता ह्यो झाला दुसरा गिअर आणि तिसरा गिअर सांगतो आणि ते अशा हात हलावता तर काय झालं तिच्या गळ्यात होती एकदाणी तिच्यात गुतला अंगोठा तुटल्याच्या नंतर मग बाईच्या अंगात देव होता ना बैल कशाला ध्यान पाहिजे पण ते मणी पांगले सोनं माग झालं 1.5 लाख रुपये तोळा बाईनं सगळे मणी पाहून घेतले आणि नवऱ्याला म्हणती ह्यो एक मणी ह्यो एक मणी अंगात आहे काय कोण सांगलं तुम्हाला अशी भानगडी करायचं आहे अरे टाळ वाजून झिजून गेले वाऱ्या करून लोकांचे पाय घासून गेले तर अजून देव नाही भेटला नाही तुमच्याच कस का अंगात आला म्हणून तुम्हाला सांगतो अरे महिला मंडळ देव तुमचे हेच आहे हा देव पावायशी गेलो आणि देवाची होणी ठेलो हाच देव आहे तुमचा म्हणून आमच्या त्या आपल्या व्यासमुनीच्या पत्नीनं काय केलं भगवान परमात्माला बोलवलं देवा याच्यामध्ये भूत आहे का पलित आहे लवकर बाहेर काढ द्वारकेचा राजा धावत आला आणि त्या बाळाला बोलायला लागला बाळा ये बाहेर अरे आईला किती दिवस तू बेजार करतो आणि गर्भाची आता चांगली का आईला डोळे होते डोळे आंबट खाती तिकड खाती भीतीचे पोपडे खाती कोळशे खाती थडीची माती खाती मेकडं खाती काही खाती आणि ते कवळ्या कातड्याला जमतो तू बाहेर ये देवा माझं वय 12 वर्षाचं झालं मी यायला तयार आहे पण मला नेसण्याकरता काय द्या भगवंताने स्वयंभू लंगडी दिली आणि जसं आईच्या गर्भातून निघालं तिचे पळस सुटले आणि मागं वडील हाका मारतात बाळा आणि तुझं तोंड पाहू दे पण विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता आईचं तोंड पाहिलं नाही बापाचं तोंड पाहिलं नाही अरण्यामध्ये निघून गेले अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे 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 निर्वाणी काय आनंद आहे महाराज काय हात आहे आमच्या महाराजांचा पाहून घ्या ते बोट पहा ना थिगळं लावले त्याला कोणाकरता आपल्याकरता हा हो ना काय आवाज आहे महाराज पाहून घ्या ना हो देऊन देऊन तुम्ही यायला किती 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 सप्त्याचे पैसे 25-25 हजार रुपये द्याल नाही मग 5-5 अरे हे आता मी आमच्या भरत अण्णाला याच्यात पाहतो चॅनलवर भरते चॅनलमध्ये मोठमोठ्या लोकांसंग वाजवलं होते महाराज बरं का किती भारी वाजवणं किती गायन भारी महाराज आहे आणि हेच आणखीन बीड जिल्ह्याच्या पुढे जर गेले ना
एक एक जण हे गायकच 20-20 हजाराचे 25-25 हजाराचे आणि मृदंगाचे आला तर मग सांगूच नका 50,000 कमी नाही महाराज काय सांग इतके बारीक गायन करून राहिले तुम्हाला सांगतो आणि देऊन देऊन समजा आपण 20,000 दिले तर गाता गाता या खांद्याच्या नळीची शिर जर तुटली तर किती पैसे लागतील फुट्टू काढण्यात 20,000 जातील आणि पुन्हा घरी गेला बायकोचा ताप इवळा ना सोपं नाही महाराज हो आता आहे बा मी खोटं सांगत नाही मला एवढं ज्ञान नाही आहे वाजवायचं पण मी आता वयाच्या 18 वर्षाच्या वयापासून मी हेच केलं मग दुसरं काहीच नाही केलं अण्णा बरं का आणि मला थोडं थोडं वाजवतं जास्त नाही वाजून कीर्तन केले आम्ही तवा म्हणजे 1 रुपयापासून कीर्तन केलं 1 रुपया की पाटला ना 1 रुपया त्याला तवापासून तुम्ही लई भाग्यवान आहे आज तुमच्या नशिबानं हजारानं तुम्हाला पैसे देऊ राहिले लोक बरं का आता मला आहे ना अजून कोणा 15,000 दिले इतकं भाग्यवान आहे मी आता माझे शिष्य आहे उद्या आढावणे महाराज संतोष बापू आढावणे उद्या त्यांचं कीर्तन आहे बरं का हो आता मागून मी गाडी घेतली आणि किती गाडी पुढे निघून गेली पाहून घ्या तुम्ही आणि मी तासाची एक पोरगं नेलं अण्णा मोटरसायकलवर हौशाने गेलो तर आयटन त्याच्या मागे मागे बसून आणि त्याने केली गाडी स्लिप हे एवढा मोठा पाय झाला पा सुजेले पाय आता ह्यो आता काय करता देव म्हणतो तू कशाला गाडीच्या नांदी लागतो बरी महामंडळाची लाल परी पायाचं का मग तिनंच आलो मग काय करावं होता हे मोठं भाग्य आहे ही मंडळी भाग्यवान आहे बरं का प्रारब्धची धन वाढे प्रारब्धची मान वाढे भगवान परमात्मा आणखीन त्यांचा यश देव भगवान परमात्मा त्यांना आणि आणखीन आयुष्य देऊ अशी मी देवाला विनंती करतो निर्वाणी गोविंदा अशी मागे पुढे काहीच साकडे पडून देते मग भगवान परमात्मा असा मागे पुढे संभाळ करतो आणि शेवटच्या चरणामध्ये तो कोबरा सांगतो तू गमने सात्य कर्मा भावे साय तू गमने सात्य कर्मा भावे साय तू गमने सत्य कर्मा भावे साय तुका मने सत्य कर्मा व्हावे साय तुका मने सत्य कर्मा व्हावे साय तू गमने सत्य कर्मा भावे साय तू गमने सत्य कर्मा भावे साय गातलिया भया नरका जाणे गातलिया भया नरका जाणे विजय तो त्याचा झाला नारायण विजय तो त्याचा झाला नारायण घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विजय तो त्याचा झाला नारायण विजय तो त्याचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता माता पिता माता पिता लावडे जनधन माता लावडे जनधन माता
हे नावडे जनधन सारे ग बदनी द मगरे गरे ने द बद सारे गरे नावडे नावडे जनधन मा सारे गरे ग म ग ब सारे ग बदनी द सा नावडे 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 जनधन नावडे जनधन माता पिता माता पिता जय हो. टाळी. नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विजय दुधाचा झाला नारायण. विजय दुधाचा झाला नारायण. टाळी वाजवा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातल्या भयणार का जाणे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, काही जरी नाही जमलं आपल्याला तर तुम्ही काय करा, कमीत कमी या कार्यक्रमाला सहकार्य करा. बाबांची पुण्यतिथी आहे, भगवान परमात्माचा सोहळा आहे, सत्यकर्माला सहकार्य करा. नाही तर घातलिया भय नरका जाणे. मस्त कीर्तन चाललं आपला बरं का. लहान लहान लेकरे बशील माय पुढं असे मोगऱ्याच्या फुलावने टक पाहू राहिले. हो, अशा कोणच्या डोळ्याला झापडी नाही इतकशी. पण सगळ्याच्या पाठी मागे एक माय बसले, मला कवा जेवून राहिले महाराज. आवरा आता कवणी ती झोप कीर्तनात महिला मंडळ तुम्हाला सांगताय पा. लेकर सुसंस्कारी बनवा. हे लेकर पा कशी चिमणीवणे तोंड गेले ते ना. हो, आणि चेहरे पहा कशी द्यायची चमचम करू राहिले. आमच्या सगळ्या जेवढे उभे आहे ना आमचे गायक लोक, आमचे तोंड पाहून घ्या चमचम करू राहिले. आमच्या अण्णाचं बी पहा. हा, हे पहा आता माझं रनिंग आता 68 वर्षाचं आहे बरं का. अजून मला शुगर नाही, बीपी नाही, काय नाही. हा, टकाटक आहे, बिलकुल पाहायचं काम नाही. आणि आमचे तोंड चमकू राहिले. याचं कारण काय सांगू का तुम्हाला. हा परिणाम कशाचा आहे तोंड चमकायचा, हा वर्णाचा परिणाम आहे. दुसरं नाहीच ना आम्हाला भेटत काही फेकवरून तिकडं. पण आजची पंगत लई भारी होती. कोणाची होती ती? पंढरनाथ पाटली आहे ना. हो, हे खाऊ का ते खाऊ का ते खाऊ का ते खाऊ का, दुकान उचलून नेऊ असं झालं. ते लई मोठे आयटम बनवले होते महाराज, पण दखत नाही ना काय करता. तर त्याप्रमाणे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तर एवढा आनंद आहे तर लेकरं नमायला म्हणलं सुसंस्कार म्हणा. तेव्हा तू कितीला आहे उभा राह, उठना सावधान. छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? बैसखाली. त्याच्याकरता टाळ्या वाजवा.
तू बरं आहे, उठ उठ, तू का नाही, उठ उठ उठ. आपला भारत कोण्या साली स्वतंत्र झाला? अरे आपला भारत कोण्या साली स्वतंत्र झाला? जोरात सांग. नुसते 15 ऑगस्टच का? त्याच्या आधी काही नाही का? बैस खाली. तुला येतं का? मग उभं आहे. वा आणि लेकरा असे मी कौन विचारलं त्याला की तुमच्या पुढे निदान म्हणतात काय? पाहिलं का ते कसं आहे बावळ. लेकरावर मायबापाचं ध्यान पाहिजे. तुम्हाला सांगतो आता मुली एका आवाजात सांगा, खाली मुटके नाही घालू. मायबापाचं स्वप्न पुरं करा. बाप 4 चौघात कालर ताईट करून राहतो माझी मुलगी PSI होणार आहे बरं का. PSIच व्हा. कोण्या बब्या संघ जाऊन आंधळ्या प्रेमामध्ये पडू नका आणि तुमच्या जीवाची हानी करून घेऊ नका. हे तुम्हाला सांगणं आहे. आणि तुम्हाला कधी डाग लागला ना, तुमची जाळून राग जरी केली तर तुमचा डाग निघणार नाही, हे ध्यानात ठेवा. मायबाप सांगतील तसं करा आणि त्या नियमाप्रमाणे वागा. तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, पहिली शाळा कोणी उघडली? एका आवाजात म्हणा सगळ्या. वा वा, त्या चिमण्या करता टाळ्या वाजवा एकदा. जास्त दिवस नाही, 20 वर्ष ते 25 वर्ष आपण त्याला सांभाळू शकतो, त्याच्यानंतर नाही सांभाळू शकत. आता पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी उघडली. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, आपल्या देशामध्ये महिलापैकी पहिल्या पंतप्रधान कोण होऊन गेल्या? तुला नाही विचारला, तू पोरगी आहे का? मुली हो, इंदिरा गांधी. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. हा, आता असे फटाफट उत्तर देणार पाहिजे माणसं. आता एका सरनं विचारलं का पोराला, खरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? ते पोरगली बांड होतं. जाऊ द्या ना सर, तुम्ही भलं डोकं खाता म्हणे. झाला ना मग तीनदा तेच का? गुरुजीन 2-4 झपके ठेवून दिले. पुन्हा विचारलं, रावणाची लंका कोणा जाळली? म्हणे मी कशाला जाळू? पुन्हा 2 फटके ठेवून दिले, घरी गेलो रडत. मा म्हणते काय झालं? सरनं मला मारलं. म्हणे काऊन? मला म्हणतो रावणाची लंका तो जाळली. माय लई शहाणी. माय म्हणते जाऊ दे शाळा गेला, ही बकरी घे आणि होय मळ्या. बकरी कधी माणसाच्या मागं येत नाही, ध्यानात ठेवा. येत असेल ना तर उद्या नेऊन पहा. चांगली मोकळ्या मनानं बकरी जर झुरू तुमच्या मागं आली तर 100 रुपये आपलं कोण घेऊन जायचा. बकरी यायच्या मागं बिना दाव्याची. आणि बकरीचं नाव ठेवलं म्हणे, बकरीचं नाव मनी ठेवलं म्हणे, बकरी चाल निघली बकरी. हे बकरी घेऊन निघलं. बकरी कुठे याच्या मागं येते, याला ओढत हे पुढतं ओढत बकरी ओढते पुढं आणि बकरी ताणती माग. ओढत त्यानं बकरी नदीत नेली आणि नदीत त्यानं उभी केली. याला एका शब्दाची आर लागली, लंका जाळली कोणा आणि मार खाल्ला कोणा? नदीत नेऊन बकरी उभी केली, हातात काडी घेतली. सांग लंका कोणा जाळली? बकरी सांगन का? 2 झपके तर बकरी ठेवून दिली तर बकरी म्हणते म्या, लंका तो जाळली आणि मार मी खाऊ राहिलो. असं सगळं सांगणं एक लेकरावर लक्ष ठेवा. सुसंस्कारी बनवा आणि एकदा सुंदर भजन करा. सत्यकर्माला सहकार्य करा. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम. आणि आपण सर्वजण मिळून भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि भगवान बाबाला असे 2 शब्द अर्पण करायचे. गाडेकर बाबा आपल्याला गोड आवाजात म्हणायचं, भगवान बाबा 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 भगवान वामन भाऊ महाराज भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ महाराज भगवान बाबा हे भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा
आतापर्यंत आमचे सगळे गायक वृंद मंडळ, अण्णा, भरत अण्णा यांनी मला चांगल्या प्रकारचं सांभाळून घेतलं. पहिल्या नंबरची झालेली